जागतिक हवामान वाढीचा परिणाम निसर्गातील सर्व घटकांवर स्पष्टपणे दिसू लागलाय। निसर्गाचं वेळापत्रकच बदललंय। दिवाळी जवळ आली की थंडीची चाहूल लागते, पण यंदा मात्र ऊन, पाऊस आणि गार वाऱ्याचं मिश्रण अनुभवायला मिळतंय। पहाटे हवेत थोडासा गारवा जाणवतो, तर सकाळी 8 पासून ऊन तापायला सुरुवात होते। दुपारी 2 नंतर उन्हाचा चटका बसल्यासारखा भासतो, मात्र संध्याकाळ होताच पुन्हा थंड वाऱ्याची चाहूल आणि कधी पावसाचीही सर। या ऑक्टोबर हीटमुळे दिवसभर तापमानात चढ उतार जाणवतोय। तापमानाचा आकडा जरी फारसा बदलला नसला तरी वातावरणातील हा बदल जाणवण्याजोगा आहे। परतीच्या पावसाच्या सरीमुळे ऊन, पाऊस, गारवा असं थरारक हवामान तयार झाले। हवामानातील या अस्थिरतेचा परिणाम आरोग्यावरही दिसून येत असून ताप व सर्दीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड।